मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे बारस मैत्रिणींनो. काल होती एकादशी. काल एकादशी झाली, देवठणी एकादशी झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक महिन्यातली बारस आहे. आजच्या दिवशी विवाहाचा मुहूर्त आहे. तुळशीच्या लग्नाचं खूप चांगलं मुहूर्त आहे. त्यासाठी आज आपण तुळशी विवाहाची तयारी केलेली आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे तुळशी विवाह आपल्याला काय काय तयारी करावी लागते. तयारी तर सर्व मैत्रिणींना माहीत आहे, तरी पण मी एक वेळा दाखवते की मी कसा तुळशी विवाह करत असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आता आपण तुळशीचं लग्न कशा प्रकारे लावणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. बघा, आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. त्यानंतर ज्याच्याकडे शालिग्राम भगवान आहे त्यांनी विष्णू म्हणून आपल्याला शालिग्रामाची पण आज पूजा करावी लागणार आहे. त्यानंतर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, आपण लाल सुपारी ठेवलेली आहे. तिची पूजा राहिली करायची, फक्त मांडून ठेवलेली आहे मी पूजा. त्यानंतर कृष्णाला सर्वात प्रिय असणारी आपण गाय, राधाकृष्णाची मूर्ती असेल, मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण तुळशीची पण पूर्ण ड्रेस वगैरे घालून ही माझ्या अंगणातली तुळशी आहे मैत्रिणींनो. तर हिची तयारी आपण पूर्ण केलेली आहे. तर आपल्याला बघू शकता तुम्ही इथं कृष्ण भगवान आहेत. बघा मैत्रिणींनो, आपण त्या साईडनी तुळशी आणि या साईडनी कृष्ण भगवान आहेत. तर कृष्णाला आपण पूर्ण मस्त छान मॅचिंग टू मॅचिंग टोप वगैरे घालून आणि ड्रेस घालून तयार करून ठेवलेले. त्यानंतर आपले गजलक्ष्मी धरून ठेवलेले आहे. आपण म्हणजे घोड्यांची सवारी न करता जे कृष्ण भगवान आहे ते आता गजावर बसून आलेले आहेत. तसे विष्णू भगवानांना प्रिय गज आहे, त्यामुळे पण आपण असं हे करा की आपण गजावर आपली याची सवारी आलेली आहे, नरदेव आलेला आहे. तर चला मग आता आपण लग्नाची सुरुवात करूया. तुम्हाला लागणारं सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला फुलवात लागणार आहे, बतासा, थोडेसे फुलं, त्यानंतर प्रसादासाठी शिरा भाजलेला आहे मी. त्यानंतर तुम्हाला ही पिवळी अक्षत लागणार आहे. त्यानंतर बोर, भाजी, आवळा, कृष्णदेव, सावळा. त्यासाठी तुम्हाला आपल्याला 2 बांगड्या पण आपण तुळशी मातेला घालून घ्यायचा, खण. आणि ही भाजी आहे, ही आहे हरभऱ्याची भाजी. त्यानंतर बोर भाजी म्हणजे कच्चे बोर आहे मैत्रिणी, बोर आणि भाजी म्हणून बोर, भाजी, आवळा, कृष्णदेव, सावळा असं लिहिलं जाते तुळशीवर, किंवा हा म्हटलं पण जाते. तर चला मग आता आपण पूजा करूया. आता खाली दाखव. सर्वप्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं. थोडं पाणी शिंपडून घ्यायचं मैत्रिणींना. त्यानंतर आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीचं पूजन केलं, शालिग्राम भगवानांचं पूजन केलं, फुलं वाहले आपण. सर्व देवांना फुलं वाहून घ्यायची. त्यानंतर आपण गायीची पूजा करायची आहे. 33 कोटी देव येतात लग्नाला, याचा अर्थ गाय या पूजेत ठेवणं म्हणजे 33 कोटी देवांचं आमंत्रण आपण आलेले आहे लग्नासाठी. त्यानंतर आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती, त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. प्रत्येक पूजेत आपल्याला कलश हा महत्त्वाचाच असतो. त्यानंतर बघू शकता मैत्रिणींना, आपल्याला श्रीकृष्ण भगवान नरदेव झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला नरदेव आलेले आहेत. तर नरदेवाचं अक्षमान करायचं आहे मैत्रिणींना. आता आपण तुळशी मातेजवळ सर्वप्रथम आपण बांगड्या घालून घेणार आहे. आणि हे बोर, भाजी आणि ओटीचं सामान आपल्याला तुळशीजवळ ठेवायचं आहे. तुळशी मातेचं पण पूजा करणार आहे. तुळशी माता महापतीवरता माझ्या अंगणात अंगणात घाली ते पाणी लावली पूर्वी माझा झोप लागू दे आनंदाची तन्मन काया रपल छाया तुझ्या दृष्टीची. चला आता मैत्रिणींना आपण अक्षत वाटून घेणार आहे आणि पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची
जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरात गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशवरा हिरे गणिता मुकुट शोभत गोरा उन्नतीने पुरे चरणीच्या गागरिया उन्न वाजती तिने नाचे देवा अंबर गजती तातात नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक वाहती जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोड वक्र कुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाळे सुना संकष्टी पाळावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव आपल्याला पूर्ण मंगलाष्टक म्हणायचं आहे. मंगलाष्टकानंतर आपण आरती केलेली आहे तुळशीची. त्यानंतर तुम्हाला हा जो कृष्ण आहे आपण पाटावर ठेवलेला तो तुळशीजवळ ठेवून द्यायचा आणि आजची रात्रभर तो कृष्ण तुळशीजवळच आपण ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं तुळशीचं लग्न संपन्न झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.